आज निघायचं आम्हाला मुंबईला जायला। तर आज सकाळचा नाश्ता करून आणि वरती तिकडे मंदिर आहे ते करून आजचा नाश्ता तिसरी 4 प्लेट बोलून फक्त तिसरी प्लेट खातोय। सर्वात उचलायचा पसारा। सोमदा तिकडे झाडू घेऊन तयार आहे। मार झाडू आता मार झाडू। तर मित्रांनो मी स्मित राक्षी तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आज मी चाललोय मुंबईला। आता म्हणजे आज कोल्हापूरला आम्ही चाललोय मुंबईला आणि आज लास्टचा दिवस आहे। तर वरती इकडे मंदिर आहे जे तुम्ही पहिल्या व्हिडिओमध्ये पाहिलेच असेल ते वरच्या साईडला तिथेच चाललोय आता आम्ही। चल अर्पण जा बघा पायऱ्या बघा तुम्हाला पायऱ्या दाखवतो आता कशात त्या। चला धावा सकाळचा वर्कआउट पूर्ण करा कंप्लीट करा। पळणार नाही पूर्ण धावलो लाच्या पावलापर्यंत। देऊळ बंद आहे काय करायचं आता। देऊळ बंद आहे तर लांबून याचं दर्शन घेते लांबूनच घेऊ। टाकी आहे हे बघा पाण्याची टाकी। इथून पण छान व्ह्यू आहे। स्टेशन हे काय रे? अच्छा हा उतार बघा पूर्ण उतार आहे। पोरं तर चालली परत खाली। हा थकलाय किती 25 स्टेप काय आम्ही मोजलेले नाही 125 स्टेप्स आहेत। चला पोरं चालली परत दर्शन घेऊन। निशांत घरी कॉल केलाय निघतोय म्हणून आता। चला बुट्ट घालून निघूया आपण। चल साहिल 16/2/2010 काय होतं रे प्रथमेश दा? पायऱ्या बांधकाम झालं होतं पूर्ण। पायऱ्यांचं बांधकाम झालं होतं पूर्ण। आमचा थोडा ब्लॉगर आहे ना बोबडे त्याला सांभाळून घ्या। नाही मित्रांनो जराशी बोबडे वळते बस। हे बघ सफेद तिळ असे असतात हे बघ याच्यात तिळच आहेत ते। हा सफेद तिळ सुकवतात ते असं पाहिजे ट्रान्सपरंट एकदम। विहीर मध्ये आहे की पाणी? होय विहीर बघ। अच्छा गावात मोडलास मोबाईल। चायला विहीर आहे की काय आहे भाऊ? आहे बघ ती गवडी खोळ बघ किती आहे ती। हो नितागा सुनामा अरे विहीर बघ आहे। तर चला मित्रांनो आता चाललोय सोमदाच्या गावाला चाललोय आता। सोमदाच्या गावावरून तिकडे 1-2 दर्शन घेऊन रामतीर्थ अजून एक रामतीर्थ हा रामतीर्थ करणार तिथून सोमदाच्या घरी आणि तिकडून मुंबईला निघायचंय। तिकडून बेलगावला मुंबईला बेळगावी। चला की येतो चला येताय चला चला आजी तर मित्रांनो आम्ही काकींना आणि आजींना बाय केलेलं आणि बाय करून आम्ही गाडीत बसलो आणि आम्ही चाललो आता पुढे जाणार आहोत आम्ही रामतीर्थला जे की सोमदाच्या गावापासून काही अंतरावर आहे। तर तिकडे आम्ही दर्शन घेऊ आणि तिकडून सोमदाच्या गावाला जाणार होतो। मामा आणि त्यांची फॅमिली देखील आमच्यासोबत आली परंतु त्यांचं काही काम होतं त्यामुळे ते पुढे येऊ शकले नाही आमच्यासोबत। तर आम्ही मामांना बाय वगैरे केलेलं आणि निघालो आम्ही आमच्या पुढच्या प्रवासाकडे। तर चला पाहूया आता पुढे। आता आम्ही उतारलो तिकडे सोमदाच्या तिकडे जे रामतीर्थ म्हणून मंदिर आहे तिथे आलोय। पाहूया आता काय पुढे। सगळे उतारणे पडलेले
तर मित्रांनो, आम्ही आता रामतीर्थ या मंदिराजवळ पोहोचलो होतो आणि ते मंदिर मागे होतं आणि त्या मंदिराच्या समोरच ही अशी एक सुंदर नदी होती. आणि खरं सांगू तर ही खरंच खूप सुंदर होती आणि खूप स्वच्छ देखील होती. आणि असं म्हणत होते की या नदीला वर्षाचे 12 महिने पाणी असतं. वर्षाचे 12 महिने पाणी असल्याने आणि त्यात या नदीचं पाणी वाहतं असल्याने त्यामध्ये कचरा साचून राहत नाही आणि खूप स्वच्छ देखील नदी आहे. त्यात या मंदिराच्या आणि या नदीच्या आजूबाजूला पूर्णपणे हिरवगार वातावरण आहे. सर्व झाडं वगैरे खूप सुंदर पद्धतीने आहेत, तुम्ही पाहू शकता. चाललो आता मी वरती इथे मंदिरात सेल्फी वगैरे काढलेल्या जरा ग्रुपच्या. मस्त आहे रे स्पॉट. टाइम कमी आहे. आज म्हणजे परत उलटं जायचं आता मी इकडे जाऊन त्याच्या गावाला जाऊन परत बेलगावला जायचं आम्हाला. सध्या आमच्याकडे टाइम भरपूर कमी आहे, त्यामुळे फिरायला भेटेल बघायला भेटेल तेवढं बघून घ्या. चुकले ना पाहिजे, फिरणं थांबलं नाही. हा भाई शेवटच्या क्षणापर्यंत. नाव काय नदीचं? हिरण्यकेशी ना? हिरण्यकेशी गंगा माता. मंदिर ओपन आहे, चला तुम्ही जाऊया आपण. श्रीराम जय राम जय राम. श्रीराम जय राम जय राम. श्रीराम श्रीराम जय राम जय राम. 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 जय राम जय राम. श्रीराम जय राम जय राम. श्रीराम जय राम. मधून ये. श्रीराम जय राम जय राम. श्रीराम जय राम जय राम. श्रीराम जय राम. श्रीराम जय राम. श्रीराम जय राम. सर्व कथांचे फोटो वगैरे लावले तिकडे, म्हणजे जे संजीवनी पर्वत वगैरे हनुमानजीने आणलं होतं. तर मित्रांनो, अशा प्रकारे आम्ही दर्शन केलेलं आहे आणि तुम्ही देखील दर्शन केलं असेल. आणि खरं सांगू तर मूर्ती खरंच खूप सुंदर होती आणि त्या ज्या आतमध्ये कथा लावलेल्या होत्या त्या देखील खूप सुंदर होत्या. आणि या मंदिरात एक सकारात्मक ऊर्जा अशी म्हणतात ना, ती एकदम अशी अनुभवायला मिळत होती आणि खरंच खूप सुंदर होती ही गोष्ट आणि खूप चांगला आम्हाला अनुभव आला त्या गोष्टीचा. त्यानंतर या मंदिरातून बाहेर येऊन आम्ही वरती आलो. तसंच वरती देखील एक मंदिर होतं आणि ते देखील खूप सुंदर होतं. त्यावरील नक्षीकाम तर सुंदर होतंच, त्यात आतमध्ये महाबली हनुमान यांची देखील मूर्ती होती, ती देखील खरंच खूप सुंदर होती. तुम्ही दर्शन तर केलेत, आता तुम्ही हे मंदिर पहा, खरंच खूप सुंदर आहे आणि पाहत राहावं असं मंदिर आहे हे. तर मित्रांनो, आपण दर्शन तर केलेत, आता आपण पुढे पाहूया अजून पुढे काय काय आहे ते. तर चला पाहूया आता.
खूप चांगला आहे. हो इकडचा स्पॉट बघा. बस राहू दे. हो बापरे. नाही काढत आहे हे बघ. श्री रामचरण. हो श्री रामचरण आहे बघ. निशांदा ए निशांदा श्री रामचरण. 1966 रोजी काय लिहिले रामाच्या पावलांचे असे तिथे पण आहे. तिथे पण आहे. अरे मग पूर्ण स्पष्ट दिसत नसतील. त्यांनी ते चरण ठेवले असतील म्हणून. त्याने चरण ठेवले असतील ना ते तिथे गिरवले गेले असतील. त्यावर पुरावे म्हणतात ना पुरावे ठेवावे तसे. तिकडे गेलो होतो. तिकडून दर्शन घेऊन आलो होतो आम्ही. आणि आता आम्ही चाललो इकडे आदर्श इथे ह्या मंदिरात. कोणाचं मंदिर आहे रे? शिवली मंदिर. भव्य नंदीची मूर्ती आहे इथे. नंदीची मूर्ती बघ केवढी मोठी आहे ती. बापाची मूर्ती. दर्शन घेऊ. रामतीर्थ चला आता चाललोय सोमदाच्या गावी. माहिती कोण बसते मागे? घडी हनुमानाचा भक्त घडी मी याच्या. चला मित्रांनो अशा प्रकारे आलो आम्ही सोमदाच्या घरी. चला आतमध्ये जाऊया आता. रस्ता इथेच संपला. मग आखी आवाज नको द्यायला. बाय बाय. चलो समजा आता मुंबईला भेटू. समजाला समजा नंतर येणार आहे. तो येईल आता उद्या येतो लगेच. हे झाले यांची नाटक सुरू आहे. आम्ही इकडे उतरलो आता बेळगाव स्टेशन. नाश्ता करायला. नाश्ता करून बेळगावी स्टेशन.
पुढं आम्ही पहिले करतो नाश्ता करू आणि बसायला डायरेक्ट ट्रेनमध्ये. बस भाई आम्हाला सोडायला आलाय भाई हा नंतर येणार आहे. बसा. चाय आहे पी ना. बारकू चाय पितो बारक्या पी ना लवकर. झाले अशा प्रकारे पुन्हा एकदा पावसाचं आगमन झालंय. काकाबाई ब्लॉग वगैरे विचारतो नाव काय वगैरे लोक येताना काढतात आम्ही जाताना काढतो. अरे ट्रेन बघायची कुठे ती. आलं नव्हतं. काय कितीची गाडी आहे. राजांची काळजी घेतो. चल बाय. राजांची काळजी काही. चल आता आपण लागतोय घरी चाललाय परत आता. चल बाय. रडू नको रडू नको. चल आता भेटू आता मुंबईला. चल बाय बेलगाव. बाय बाय कोल्हापूर. लवकर भेटू परत मुंबईला आता. तर मित्रांनो आम्ही बेलगाव स्टेशनला आलो होतो आणि तिथे जाताच आम्हाला समजलं की आमची जी ट्रेन येणार आहे ती अर्धा तास लेट आहे. म्हणून आम्ही तिथे वेटिंग रूममध्ये थांबलो होतो आणि आम्ही आता 7-8 जणच होतो. कारण तिथे आता प्रथमेश दादा आणि सोमदा नव्हते. कारण सोमदा आणि प्रथमेश दादा दोघंही नंतर येणार होते मुंबईला. तर आम्ही सर्व जेवढे आलो होतो तेवढे पुन्हा परत चाललो आहे. चला जाऊया आता. गाडी येते ट्रेन येते. जायला पाय लवकर लवकर झालो. सीट काढल्या दोघांची आता सीट आहे. हा भाई गेले वेळी हा माझ्यासोबत होता भाई. मजा नाही केली मजा नाही केली. काय मजा करणार. रील बघत होता भाई बसून बसून. हा पण आता मोबाईलवरच असणार आहे. आपण मोबाईलवर असणार आहे. आता काही ठिकाणा नाही. तर आम्ही जातो पुढे S4 मध्ये ना. किती मध्ये S4 नाही S6. ओके सगळे वेगवेगळे झालेत आता. इधर आहे इधर दिखे. हा S4 S4 बरंच इंस्टा भाई बसला नाही. रील आणि आता गेम फक्त आता बसून बसून. कारण आता उद्या सकाळी 3-4 वाजेपर्यंत पोचू. आता बघू आता जेवढं लेट पोचू तेवढं चांगलं आहे. काय कोणास ठाऊक कोण काय विचित्र प्राणी नको भेटायला पॅसेंजर म्हणून. आता ठीक होईल प्रवास. तर 2 जणांचा होता. मी आणि साहिल गेल्या वेळी अक्तो होता केलेली. ज्या AC मध्ये होतो तेव्हा आम्हीच येडेवाने फिरत होतो. तर बघू येडेवाने फिरायला भेटलं तर ठीक. कारण आताच्या सीट दोन्ही पण वरती आहेत. की म्हणजे जी सर्वात मोठी उंचवर असते ती आणि एक मिडलवर असते ती. त्या 2 आहेत. मिडलवर नंतर ओपन करू 9-10 वाजता. मस्त आहे. एवढीशी चिक्की दिले एवढी परत ती पण घेतोय. ते बघ ती पण घेतोय. एवढी परत घेऊन जातात ते. सॉरी परत आम्ही काय नेत नसतो. पडलेत बघ कसे ते.
मला येऊन बसला काय वरती. तर मित्रांनो आम्ही आता ट्रेनमधून उतरलोय आणि आम्ही गाडीत तर झोपूनच होतो आणि मध्ये मध्ये व्हिडिओ कॉलसुद्धा केलेला, कारण आम्ही वेगवेगळ्या बोगीमध्ये होतो त्यामुळे. नंतर आम्ही उतरून टॅक्सी वगैरे पाहिलेली, कारण आम्ही असेच गेलो असतो तर आम्हाला खरंच खूप लेट झालं होतं. त्यात रणजितदाला देखील लवकर जायचं होतं. त्यानंतर आम्ही काही अर्ध्या पाऊण तासात आग्रेपाड्यात पोहोचलो आणि तिथे जाऊन म्हटलं जरा चाय पियावी आणि गरमागरम मस्त चाय पिऊन आम्ही निघालो घरी. तू बाय. बाकी काय हा कुठं आहे बारक्या कुठं आहे तो बारक्या तर आम्ही पण जाऊ आमच्या घरी. चला तर हा ब्लॉग इथे एंड होतोय. सो बाय काकी चल बाय बाय चल बाय बाय चले निशांदा बाय बाय. तर मित्रांनो हा ब्लॉग इथेच संपतो. मी पण आता जातोय आता माझ्या घरी, इथेच जवळच आहे. तर बाय बाय, भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये एका नवीन स्टोरीसोबत. बाय बाय.